आज बायको काहीतरी स्पेशल बनवणार आहे, नवीन पदार्थ. काय बनवते बघू. नवीन पदार्थ खाल्लंच नाही का? नवीन पदार्थ काय खाल्ला नाही का तुम्ही? आज काहीतरी वेगळं बनवणार आहे ना, नवीन पदार्थ. तर मित्रांनो, आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. बायकोने जाम ठसकावून चालला आहे. ठसकावून चालला नाही, उठावलाय. काय तुमचंच गप्पा मारत बसणार तिथं करते ते काय दाखवायचं राहिलं का? दाखवणार नाही काय सगळं झालं बसलत करून. हा, ती आज काय बनवलं ते तर सांगाच आपल्या YouTube फॅमिलीला. काय बनवणार? धपाटे बनवते. अरे वा वा, धपाटे धपाटे. देऊ का तुला धपाटा? देऊ का धपाटा तुला धपाटा? दही धपाटा. होय, धपाटे हवेत का तुला? मी काय केलं? ते गुळ घातलंय का? ह्याच्यात टाकलं ना गोड तिखट धपाटा. असे होय. तिखटच हवाय तुम्हाला नुसता? नाही, गोड तिखट छान लागलं खायला. पोरांची सारखीच किचनमध्ये लुडबुड आहे. अजून धपाटे तयार व्हायचे नाही तर यांना धपाटा द्यायला पाहिजे. खायचे पाहिजे धपाटे, मार खायचे नाही. कवळ्या भाजून घेतले. कावळ्या भाजल्यात कुठं तवा? तसेच दिसतात की नाही? दिसतात. म्हणा. आणि कुकर मध्ये काय? कुकर मध्ये ना मस्त काळा घेवडा आहे. हो, उसळ करायसाठी काळा घेवडा. काळ्या उसळ, धपाटी आणि दही खूप छान लागतात. हो, खरंच की. काळे घेवडे आणि त्याच्यावर धपाटे एक नंबर. आणि त्याच्याबरोबर दही ना. दही धपाटे. वा वा वा, एक नंबर. आज खायला मजा यायला. धपाट्याचं नाव ऐकलं की तोंडाला पान सुटलंय. असं आले की कधी खातोय. बायको लवकर होऊन दे. धपाटे खायचे आणि तुला धपाटे पण द्यायचे. धपाटे खायचे एवढे चही झाले तर मी देते ना धपाटा असा. फ्रीज खराब होता, त्याला आता व्यवस्थित दुरुस्त केलेला आहे. आता मस्त एकदम चालतं. त्याचा प्रॉब्लेम असा होता कारण की व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता. आता हे आम्ही नवीन स्टेबिलायझर म्हणून बसवलेलं आहे. त्याच्यामुळं फ्रीज जरा चांगल्या याच्यामध्ये चालू आहे. अरे सध्या वातावरण बरोबर नाही. अरे मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ढगाळ वातावरण येतंय. हे काय, खूप दिवसातून खातोय ना धपाटे आणि खूप दिवसातून पण बनवते येतो. मामी छान बनवते. मामी ठीक आहे ना. मामीचे आजचे धपाटे खरंच मिस करतोय आपण. मी त्या दिवशी आणला ना घेवडा, हा दुकानातून आणला 1 किलो. कसा होता सांगू? 110 रुपये किलो. आणि माझी मम्मी होती तर मला हळद, कोथिंबीर,
पण शिकते. आईच्या पावलावरच पाऊल ठेवते मी. अरे बापरे, केवढं पीठ मळलंय हा? चपातीला पीठ मळतं तेवढं पीठ मळलंयस तू तर. होय, एवढं पीठ आणि एवढं किती जास्त नाही होणार का ते धपाटे? त्याच्यातली मलाच भेटते का बघा खायला? का तेवढं बनवाय एवढं खाणार आहे का आम्ही तवा? मग बनवता तुम्ही संपाल सगळेजण. माझ्या तर हाताची लई आवडते माहिती का? चपाती धपाटी हे करून झाल्यावरती, बनवून झाल्यावर अशी ना इथून मधून भेगा आता सुरुवात झाली. चुलीवरचं जेवण मस्त व्हायचं. गोळा झालाय झालं का पाठवून? पाठवून नाही हो, म्हणून म्हणतो. बरं मळून काम चालू आहे धपाट्याचं. मुलांचं काय चालू आहे ते बघूया आपण. मुलांचं चालू आहे अभ्यास. यज्ञूचं आज ओरल टेस्ट झाली. दीदीचं पण चालू आहे अभ्यास, कारण की आता त्यांची 6 तारखेला सेमिस्टर आहे. त्यांचा चालू आहे अभ्यास. आणि मम्मी तर बिझी आहे लसूण सोलण्यामध्ये. आहे की नाही मम्मी? मम्मीने पण मदत खूप करते कामामध्ये. तिच्या हिंदीमध्ये असते पण मदत खूप करते. शिजला का? शिजलाय मस्त. मस्त शिजलाय. असं शिजलं पाहिजे ना. त्याची मस्त उसळ बनवते. हो, सुकी उसळ त्याला मध्ये फ्राय करून त्याला मसाला मीठ लावून एकदम. तेलात फ्राय करत नाही, मग कांदा टोमॅटो टाकून त्याला नुसतं बिना पाणी न ओतताच असं हे करायचं. हा ते बाजूला आलाय. आता चटणी मसाला टाकायची, मग मसालाच टाकायचा. मस्त लागते ते पण. हो, कांदा व्यवस्थितपणे साफ कर बरं का. त्याशी एक डेंजर व्हिडिओ बघितला मी. हे बाई ब्लॅक दिसते काही, हे दिसतंय ब्लॅक, हे ठेवायचं नाही बिलकुल, काढून टाकायचं म्हणले. ते फलपट काढून टाकते पण. हो, नाही ते फंगस त्याच्यावरती काय ठेवूच नका म्हणलं. पण सांगितलं त्यांनी की जे तुम्ही खाताय ना त्याच्या थ्रूच तुमच्या नाका तोंडामध्ये फंगस जातं म्हणून. हा, त्याच्यामुळे तेच काढून टाकत जा म्हणले. शक्यता आपण काय करतो आताच बघितलं, बायको म्हटली आता हे धुवून काढू आपण, पण नको. नाही, हे शक्यता कांदा कापताना पूर्ण काढून घेतलंच बरं आहे. नाही तर काय होईल, आपल्या लंग्समध्ये जे काय बुरशी जाईल. मम्मी आली. सुनबाई कशी धपाटे बनवतीये. हां, चेक करायला आली ना बनवते की नाही व्यवस्थित. हां, मग मम्मीचे पण फरमाईशले खूप दिवसांनी धपाटे खायचे म्हणून. हे असं बोललो आताच का दाखवलं मी बरं का. म्हणत नाही मला, तू बस मी तुला करून घालते. गरम गरम सगळ्यांना मी घालते खायला. तेल कढई एवढं काय टाकलं. तडतडा वाजते. त्याच्यामध्ये मी मस्त टाकले टोमॅटो बारीक करून, लाल मिरची पावडर, मिरची पावडर म्हणजे चटणी, आपला घाटी मसाला, हळद, आणि त्याच्यामध्येच मी शिजताना मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे नंतर चव चाकून मग मीठ टाकलं, जर आळणी लागत असेल. ओके, असं आहे का? बरं. मुलांना पण आवडतं खूप हे काळा घेवडा. आमच्या घरी जाधव फॅमिलीला सगळ्यांना आवडतो काळा घेवडा. काळ्या घेवड्यासाठी लवर आहेत सगळेजण, लहान मुलापासून सगळे पूर्ण म्हातारी माणसापर्यंत. माझ्या माहेरी पण सगळ्यांना आवडतो आणि माझ्या सासरी पण सगळ्यांना आवडतो. आम्ही सातारचे आहेत ना, त्याच्यामुळे सातारकडच्या सगळ्या लोकांना काळा घेवडा म्हणजे जीव की प्राणी. नाही, काय काय ठिकाणी म्हणजे वाघ्या घेवडा, कुठला तो कलर मोठा असतो बघतो. वाघ्या घेवडा असतो. आली शौर्य आली करायला आली. हा, घेवडा झाला की नाही. माझा फेवरेट आहे. फेवरेट आहे. किती दिवसांनी घेवडा आहे का मीठ वगैरे नाही का त्यात? नाही, धपाटे झाला. धपाटे व्हायचं का? मम्मीला जरा मदत करू लाग की. हा, म्हणजे होईल पटकन जाता येईल आपल्याला. वरून कोथिंबीर टाकलेली. मस्त दिसते. तोंडाला पाणी सुटलंय. खायला किती वेळ ठेवायचा अजून? जरा 5 मिनिटं.
कलरफुल. काय करू? एक नंबर. नाही का? मस्त हाय. चला तर मग आता सुरुवात झालेली आहे धपाटे बनवायची. आता सुरुवात केलेली आहे बायको धपाटे बनवायला. तयारी काय काय बघा कसं आहे कसं करतात. ते काय रुमाल टाकून रुमालावर धपाटे टाकायचे. रुमालावरती आणि त्याला हे कसं करणार? हा पण तुम्ही थापता कसं? बघा ना कशी कापते ते. खरंच काय गोष्टी आपण खूप मानायला पाहिजे आहे का नाही. जे आपली बायको आपल्यासाठी बनवते आपल्या फॅमिलीसाठी बनवून सुगरण एकदम बनवून खायला घालते आपल्याला. हे असं करणं म्हणलं तरी मला तर खूप फायदा घेतो स्वयंपाक बनवायला. कारण की मला खरं तर मला स्वयंपाक येतच नाहीये. चहा येतो का साधा? हा चहा बनवतो की मी. चहा बनवायला बी कटाळा येतो. चहा बनवतो बघा भात इकडं आई बघतीये तिकडं लेक बघतोय माहितीये का. आणि कोण म्हणतंय का तू बस बाजूला मी करते म्हणून. हा? कोण म्हणत नाही. सांगणार ना. बिचारी आपली कसं आहे माहितीये का आईकडेच खायला मिळतं तो वाचल्या गोष्टी. आई द्या आहे का नाही आहे तसं थापणं चालले असं करावं लागतं. मला वरती घेऊन हळूहळू थापावं लागतं असं. खरंच बायको सुगरण भेटली तर असं पदार्थ आपल्याला खायला भेटतात. हॉटेलला जायची गरज पण नाही आहे. मग हे असं बघूनच तोंडाला पाणी सुटले. पण कधी होतंय तयार. हो हो मम्मी साईडला हो रे साईडला हो रे साईडला हो की. ते खिडकी खोल की. खिडकी खोलू का? ताराची जी हे कसं टाकायची पद्धत. अरे सांभाळून कपडा धुवून जायचा. असं ही अशी पद्धत आहे का धपाटे करायची. हो हो सांभाळून बायको गडबड नको. माहिती आहे नवऱ्याला द्यायचंय. नवऱ्याला थोडी द्यायचंय. मग पहिलं माझ्या मुलांना द्यायचं मग हे बघा आला. आज आपण घेतलेलं आहे दही वाटीमध्ये. साखर मिक्स करतो त्याच्यात. त्याची खायची गडबड. वरण दही खूप आवडतं. दही नुसतं दहीच खात बसतं. आता दहीच आवडतं तर लईच. 2 स्पून दही. झाला बरं. ही आता यज्ञसाठी स्पेशल डिश. पहिले ताट म्हणजे बाबूचं पटकन याला अभ्यास सोडून गेला. सगळं सोडून आला तो. वास घेऊन लगेच त्याला वासले आला लगेच झाला. दही घेवड्याची भाजी आणि गरम गरम धपाटे. स्पेशल डिश टुडे स्पेशल डिश. त्याची गडबड खायची. दीदीला पण बोलव. आता आपण यदूच्या प्लेट मधला एक घास खाऊन बघूया. काय यदू सगळं घेऊन बसलेलं आहे. दही घेवड्याची भाजी आणि धपाटे. एक घास टेस्ट करून बघूया आपण भाजीचा कसं लागतं याच्याबरोबर धपाटे बरोबर. चारा बघू आम्हाला यदू भाजी बरोबर चार बघू. बायको लय भारी चक्कास. आवडलं का? खूप मस्त. थँक्यू.
कसे आले धपाटे मम्मी? जसूनबाईने बनवले चांगले झाले का? दही धपाटे पाहिजे का धपाटे? कसे आले दीदी? मम्मीने बनवलेले. दीदी आणि मम्मी बसली खायला. यो पळाला खाऊन, यो तर खाऊन मोकळा झाला. ही बघा कशी एक नंबर एक नंबर. दही धपाटा. तर आज बायकोनी बनवलेला आहे स्पेशल दही धपाटा. आ करा. वाव बडा सुपर मस्त एकदम सुपर. त्या तुम्ही सगळेजण दही धपाटे खायला. आजचं जेवण आमचं दही धपाटे आणि काळ्या घेवड्याची भाजी. मस्त झालं भाई सुपर. आज खरंच काय दुकान खूप दिवसांनी दहीवरती तावा मारलाय. मी चालतो बायकोला. बायकोला चालताय. यो घास माझ्या बायकोला. वाव मस्त छान. या मित्रांनो तुम्ही सगळेजण दही धपाटे खायला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आहे की नाही? लाईक करा.